पंचतावले इयत्ता चौथी. माझा विषय शिवपूर्व ते राज्याभिषेक यांचे थोडक्यात वर्णन. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्या कुलप नव्हती, किल्ले हरवायची चिंताच नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दयादुगात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इकडे दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. ज्ञानेश्वरांनी असं बसायदान मागितलं की त्या व्यास वाल्मिकींनाही सुचले. जो जेवांशीला तो देव. हे सगळं असं असताना घात झाला. पठाणांची स्वारी आली. त्यांचा मोडक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. इथल्या स्त्रिया पळवल्या जाऊ लागल्या, मंदिरे फोडली जाऊ लागली, लहान मुलांना गुलाम म्हणून विकले जाऊ लागले. इथल्या रीतीला कोणीच वाली नव्हता. पण अशा कठीण प्रसंगी संतांच्या वाणीने समाज जागृत करण्याचे काम सुरू झाले. या आध्यात्मिक सत्तेला साथ हवी होती, ती राजकीय सत्तेची. शहाजीराजे भोसले यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. महाराजांच्या मनात आपल्या लोकांचे हे हाल पाहून स्वराज्याची संकल्पना उमलू लागली आणि त्यांना साथ लाभली जिजाऊसाहेबांची. मोगरा बहरला. शहाजीराजांनी ओळखलं की राजे जिजाऊला डोहाळे लागले. राजे बोलतात, काय हवे सांग सये, राजे पुसती राणीला, अष्टदिशा अष्टसिद्धी उभ्या तुझ्या ग सेवेला. जिजाऊ साहेब बोलतात, नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहार, वाटे रणांगणी जावे, भावे सिंहावरी स्वार. असे डोहाळे लागावे साक्षात अधिशक्ती तुळजा भवानीलाच. किल्ले शिवनेरीवर शिवायच्या सहवासात ते अस्वस्थ होते. शिवनेरी बसला होता भीमाशंकराच्या जटात आणि नाणेगटाच्या भयान होता. मराठी मुलखाच्या साऱ्या कुलदेवता शिवनेरी गडाभोवती जणू घागरी फुंकीत नाचत होत्या. फाल्गुन महिन्याच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र. सुईणी जिजाऊंच्या महालाकडे धावल्या. काय काय मुलगा मुलगा. मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. धगधग त्या ज्वालातून पेटल्या मशाली. स्वराज्याच्या संकल्पनेची नवी पहाटे झाली. तरी तरी तुन नाद गुंजला. महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला. सह्याद्रीच्या कुशीतून एकच हिरा चमकला. आईच्या संस्कारांमध्ये शिवबा हळूहळू मोठा होत होता. जसजसे महाराज मोठे होत होते तशी संकटे पण मोठी होती. अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका अशा अनेक संकटांवर मात केली. महाराज आग्र्याहून सुटले तशी महाराजांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. राजे निसटले याची वार्ता अलमगीर बादशाह औरंगजेबाला कळली. तेव्हा तो प्रचंड संतापला आणि धर्मवेळ उफाळून आला. त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला. कळस कोसळला. कळस कोसळताना पाहून गागाभट्टांचा अंतःकरण गई भरून आले. त्यांना प्रचंड राग आला. आणि ते म्हणाले की हे काशी विश्वनाथा, माझा आजचा रुद्राभिषेक उधळला गेला, पण हे काशी विश्वनाथा, दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करेन. आणि गागाभट्ट रायगडाची वाट चालू लागली. गागाभट्टांसारखा महापंडित येत असण्याची खबर रायगडी समजतात गागाभट्टांना पालखी सामोरी पाठवली. महाराष्ट्राचं हे रामराज्य बघून गागाभट्ट महाराजांना म्हणाले की महाराज, स्वराज्य स्वरूप पाहून मी धन्य धन्य झाले. तुम्ही धर्म संस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन काळ झोपलेल्या या बेसावध लोकांना तुम्ही जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गड कोट उभे केले. तरीही तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रछामणी नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश वर राजे म्हणून आम्ही त्या बादशाहांना दंडवत खालीत राहू.
सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राजसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण राजे संकोचून बोलतात, पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, हे तुळजाभवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य. गागाभट्ट बोलतात की हे तुमचं थोरपर समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. आऊसाहेबांनाही हेच हवं होतं. त्या म्हणाल्या, शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी कर्तव्य म्हणून तुम्हाला छत्रपती झालेच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करा. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. छत्रच्या वयातील सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच झाली. अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदला. अवघं स्वराज्य आनंदला. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजीराजांची लग्न ठरलं. केवढी ती आनंदली, भारावली, सुखावली, लाजली. गागाभट्टांनी सर्व पंडितांच्या साक्षीने राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरवला. अनेक मान्यवरांना, सरदारांना, संतांना निमंत्रणे घालण्यात आली. रायगड आता पाहुण्यांनी फुलू लागला, गजबजू लागला. अष्टप्रधानांचे वाडे, राज्यसभा, नगारखाना, राजप्रासाद, जगदीश्वराचे मंदिर, अश्वशाळा, गोशाळा, बाजार, महाद्वार, मनोरे सजू लागले. शामियाने उभारले. राज्याभिषेकासाठी रायगडावर चक्क 2 हत्ती चढविण्यात आले. रायगडाच्या महाद्वारावर तोरण चढले. सनई चौघडे निनादू लागले. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. महाराजांची मुंज करण्यात आली. शास्त्रानुसार मुंजेच्या दुसऱ्याच दिवशी सोयराबाई यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर सुवर्ण तुला करण्यात आली आणि तो पवित्र दिवस उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा मंगल दिवस. वेदमूर्ती गागाभट्टांनी अभिषेकाला सुरुवात केली. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. खरे तर यातील फक्त गोदावरी स्वराज्यात होती. बाकी इतर नद्या स्वराज्यात नव्हत्या. परंतु महाराजांच्या मस्तकावरून पडत असताना त्या हलक्याच फुटफुटल्या असतील. राजे, आम्हाला मुक्त करशील ना? तुझी आतुरतेने वाट पाहत. अभिषेकानंतर राजांना सुहासिनींनी ओवाळले, वस्त्रभूषणे धारण केली. गागाभट्ट, जिजाऊसाहेब, गुरुजनांना, समस्त देवदेवतांना वंदन करून कोदंडधारी महाराज सिंहासनाच्या दिशेने संथ चालू लागले. त्यावेळी महाराजांच्या मनात एकच कल्लोळ नक्कीच उठला असेल. त्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत असेल की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्याजी काकडे आणि ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येतात. महाराज क्षणभर थबकले. त्यांचे स्मरण करून महाराज सिंहासनासमोर आले आणि गागाभट्ट घोषणा देतात,